आणि इकडे पापड सुद्धा तळलेले आहेत ना, उडीद वडे, चटणी, मिठाई. तुला परमिशन देऊन चूक केली का बाळा? त्या हँगर वरती कपडे, आय कार्ड, स्लीव्स अटॅच करायचे आहेत मला. आजी कहाँ गए थे आप? कहाँ भाग जाते हो? हा पाय आहे का? छान छान छान. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आहेत आणि आज रविवार असल्यामुळे मी पण थोडीशी उशीर उठलेली आहे आणि आमच्या घरातले सदस्य तर आवरत आहेत त्यांचं. मना तर काल त्याच्या मित्राच्या घरी गेलेला आहे, आज येईल तो कदाचित. आणि आज रविवार असल्यामुळे मी आज नाश्ता तयार करणार आहे. नाश्ता तयार करायच्या अगोदर तुळशी मातेचं पूजन करते आणि मग नाश्ता बनवायला सुरुवात करते. तुलसी श्री सखी श्वे पापरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णू प्रियाये नमो नमः. हे विष्णू प्रियाय नमो नमः. हे बघा, पुण्यात काल रात्रीपासून कंटिन्यू धुवाधार पाऊस पडत आहे. आत्ता थोडासा पावसाचा जोर ओसरला आहे आणि मंद छान हवा सुटलेली आहे. मला तर ह्या पावसाला पाहून ना खूप भीती वाटत आहे, कारण सगळीकडून अशा पुराच्या बातम्या ऐकायला येत आहेत. आणि पुण्यात सुद्धा असाच कंटिन्यू पाऊस राहिला ना तर पूर परिस्थिती निर्माण होईल. असाच पाऊस चालू आहे रात्रभर. म्हणजे रात्री तर याच्यापेक्षा जोरात पाऊस पडत होता, आता थोडासा कमी झालेला आहे पाऊस. चला, आज मी नाश्त्यामध्ये उपमा करणार आहे. फोंडजी फोंडजी नैवेद्य घ्या. फोंडजी ध्यान करत बसलेले. लीजिए. प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा. पूजा झाल्यानंतर मी आता नाश्त्यासाठी भजी सुद्धा करत आहे. हे बघा, कढईमध्ये भजी तळली जात आहेत आणि इकडे पापड सुद्धा तळलेले आहेत आणि इथे फोंडजी उपमा सर्व करत आहेत. चला खा लो गरमा गरम भजिया. फोंडजी लीजिए, रखिए नीचे. मस्त. दादू इकडे बसलेला आहे आणि माझा म्हणा आणखी नाही आला. येईल तो, आता उठलेला आहे. बोलला ग्लास दीजिए पाणी का. दादू करो म्हणा तू. अणम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. अरे कालच तर आणले लिंबू. लिंबू लेके आए हे, खा लो. कुठे आहे लिंबू? तिकडे जो मागेच असेल. किती आणले? 10ला 2 म्हटलं मी. 20ला घेतो. खायचं आहे उपम्यावरून. 5 घेतो. नाही 4च घ्यायचे. 10ला 2च दिले. नाश्ता खाऊन झाल्यानंतर आमच्या घरातील दृश्य. फोंडजी बातम्या ऐकत आहेत, बघत आहेत. हो, सगळ्या महाराष्ट्रात पूर आलेला आहे. खूप पाऊस होत आहे. पुण्याचं काय फोंडजी? रेड अलर्ट. रेड अलर्ट. बाप रे बाप. आणि दादू इथं आता काय करते? राजा कौन सा प्रोजेक्ट बना रहा है? बनवत नाही. मग काम चालू आहेत. अभ्यासच आहे ना. ठीक आहे, करियो. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत. माझ्या घरातली सगळी कामं संपलेली आहेत आणि माझा मना अजून नाही आला. काल मित्राकडे गेलेला आहे. सकाळी येतो बोलेला, अजून नाही आला. आणि नाही सोडला तरी ना त्यांना वाईट वाटतं, म्हणून सोडावं लागतं कधीतरी. लेकिन आना चाहिए था, अभी तक नहीं आया. आता फोन लावून विचारते. सकाळी लावलेला फोन, तो बोलला की येतोय. अजून पुन्हा एकदा फोन लावते. आणि आता इथे गॅसवरती एका साईडला मी दूध गरम करायला ठेवलेला आहे आणि एका साईडला चहा करायला ठेवलेला आहे फोंडजींसाठी. धन्यवाद बेटा दूध लाने के लिए. अभी इसी खुशी में मैं तुमको चाय पिलाऊंगी, अदरक वाली, बारिश के मौसम में. खा लो खा लो. शेजारच्या ताईने आणून दिलेला आहे. पुन्हा उडीद वडे, चटणी, मिठाई. खा लो. चहा मग कधी पितो? खा खा. गॅस बंद करते आता और तीनों मिलके चाय पियेंगे आज. फोंडजी लीजिए चाय. एक्सक्यूज मी. लीजिए. आपको जितना पीना है पी लीजिए, बाकी का वायदात नाही का? ढोल दीजिए. काय काय ढोल दीजिए म्हणजे फेकून द्या. दादू दादू तिसकुंडी. टीटी मी घेते. मस्त अद्रकवाली चाय. बिस्किट वगैरे काय देऊ का? दे तू बेटा. तुला कोण चहा पी म्हणलेलं? चहा अडकतो घशात.
चहा नको पिझ्झा मग सोबत जातो खाली. देते पुत्र. लीजिए बिस्कुट भी खाओ अब, पिओ अब चाय. कोंडजीला सुट्टी असली ना असे करतात, कंटिन्यू फोन घेऊन बसतात. नाही रे, रील्स वर रील्स मी बघतात. चाललं आता. आता चहा पिलं की मी यांना मगापासून म्हणते की बेडरूम मधले हँगर तुटलेले आहेत, तर नवीन हँगर घेऊन या. अरे हा एवढं खाऊन पण बिस्किट खायला नाही. खाऊ द्या, खाणे दो. त्याला चहा पिला जात नाही, ते घशातून जात नाही चहा. त्याच्या घशातून जात नाही चहा. पीत नको जाऊ बाळा, चहा बोल. पीत नको जाऊ चहा. हा बघा मना आलेला आहे दुपारच्या 2:30 वाजता. मना का रे राजा एवढा उशीर केलास तू? तू हे चुकीचं केलं. सकाळी तू बोलला लवकर नाही आलास. हा, मी तुला परमिशन देऊन चूक केली का बाळा? लवकर यायचं असतं. लवकर यायला मी सगळे लवकर आता हा 2:45 झाले बरं का. राईट टाइम सांगतो तुम्हाला, 2:45 वाजले आणि आता आलेला आहे. मग जेवण वगैरे काय? मिसळ खाल्ली. मिसळ खाल्ली. बरं ठीक आहे. आम्हाला काळजी वाटत होती बाळा, पाऊस धोधो पडत होता रात्री. कोणाजीने तर रात्रीच मेसेज केलेला की जरा कमी झाला तर ये, कारण पुण्याला सुद्धा रेड अलर्ट दिलेला. त्याच्यामुळे फोंडाची काळजीत होते. आणि हा गेला मित्राकडे. फोंडाच्या त्या ड्रिल मशीन करणाऱ्या दादाला घेऊन आलेले आहेत. हँगर लावायचं काम. हांजी जहा पहिले था नाही, थोडंसं इकडे सरकवून लावा आता. फायनली हँगर बसवण्याचं पण काम झालेलं आहे. नाही तर 2-3 दिवस कपडे असेच पडलेले. आता लावून घेते, अगोदर झाडू मारते, फरशी पुसून घेते आणि नंतर फोंडजी लावतील कपडे, त्यांचे आय कार्ड वगैरे. हो ना फोंडजी? तुम्हाला थंडी वाजते का फोंडजी? हाँ क्या कर सकते फोंडजी अब? थंडी वाजते का टोपी घातली? अरे मी तिकडे गेलो ते खेळा हे आणायला, ते हँगर आणायला. अच्छा. वार गार लागायला लागलं. फोंडजींना बेल पॅल्सी झालेली गेल्या वर्षी, त्याच्यामुळे ते जरा प्रिकॉशन घेतात. चांगली गोष्ट आहे तशी. घरातील सगळी फरशी पुसून झाल्यानंतर मी आता हँगर वरती कपडे, आय कार्ड, कॅलेंडर लटकवलेला आहे. ड्रिल मशीनमुळे ना सगळ्या घरात धूळ झालेली, त्याच्यामुळे मी सगळीच फरशी पुसून काढली. आता काय करणार. आणि एवढी कामं करता करता आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. आज दिवस कसा उगवला कसा संपला हे कळालंच नाही. हांजी दादू, हुआ कि नहीं तुम्हारा आम तैयार? आम तो तैयार ही था लास्ट ईयर, लेकिन अभी चल रहा है कि नहीं चल रहा है ऑटोमेटिक? ठीक है, रुकती हूँ. मना तर आल्यापासून झोपलेलाच आहे, 2 तास झालं झोपलेलाच आहे तो. बाकी तुम्हाला मी कालची शॉपिंग दाखवते, काल आणलेले कपडे दाखवते. मी नेहमी रिलायन्स मॉल मधून कपडे घेत असते, कारण तिथे ना ट्रायल रूम असतात. म्हणून मी काय करत असते, नेहमी मॉल मधूनच कपडे घेत असते, तेही रिलायन्स मॉल मधून. बाकी लोकल दुकानातून नाही घेत, कारण तिथे ट्रायल रूम नसतात, मग प्रॉब्लेम होतो. मग घरी आणा, मग बघा, पुन्हा चेंज करायला जा. मॉलमध्ये झंझटच नसते, त्याच्यामुळे मी नेहमी मॉलमधूनच घेत असते कपडे. हे बघा, हा ड्रेस आहे, 2 पीस आहेत. हा कुर्ता आहे आणि त्याच्यावरती ही पॅन्ट. पिवळ्या कलरचा नव्हता ड्रेस, म्हटलं पिवळ्या कलरचा घेता येईल. तर हा एक ड्रेस घेतलेला आहे आणि याची प्राइस आहे तुम्हाला सांगते मी 999 रुपयाला. बघा कॉटनचा आहे, खूप सुंदर आहे, मला आवडला, म्हणलं घेऊन टाकावा. तर हा एक घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा एक 1 पीस घेतलेला आहे. हे बघा, लाल कलरचा आहे, लाल मरून म्हणता येईल असा. तर असा 1 पीस आहे. स्लीव्ज अटॅच करायचे आहेत मला, खरं म्हणलं नंतर आता. तर हा एक घेतलेला आहे आणि याची ही प्राइस हा 1299 रुपयाला आहे, म्हणजे 1300 रुपयाला आहे. हा एक घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा एक कुर्ता पायजमा घेतलेला आहे. हा पायजमा आहे, हा पायजमा आहे. आणि हा कुर्ती, ही कुर्ती. तर ही कुर्ती घेतलेली आहे. 3 ड्रेस घेतलेले आहेत मी. आणि याची प्राइस आहे 999, म्हणजे 1000 रुपये आणि एकाचे 1300 रुपये. पण आम्हाला डिस्काउंट मिळालेला आहे. याच्यावरती ना कुपन होते आमच्याकडे, ते कुपन आम्ही तिथे दिले आणि मला वाटते 3000 पर्यंत झाले असेल कदाचित, मला तर आठवत नाही, बिल बघावं लागेल. बिल करणाऱ्या दादाने पुन्हा कुपन दिलेले आहेत आम्हाला, म्हणजे पुन्हा जायचं असेल तर पुन्हा तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तर अशा प्रकारे मी शॉपिंग केलेली आहे दिवाळीची. साड्या तर आहेत माझ्याकडे, नवीनच आहेत गौरीसाठी घेतलेल्या, त्याच्यामुळे मी दिवाळीसाठी काही साडी घेतली नाही, पुन्हा तर ड्रेसेस घेतलेले आहेत. माझी तर दिवाळीची शॉपिंग झालेली आहे. हाँ जी, कहाँ गए थे आप? कहाँ भाग जाते हो, कहाँ गायब होते हो? बता के क्यों नहीं जाते? मैं अभी आपको छोड़ूंगी नहीं पंडित जी, पकड़ के ऐसे रखूंगी. आप बिन बताए कहाँ जाते हो?
हे राम, तुमची गाडी विकून का नाही टाकत फोंडेची 4 चाकी? ती आता त्या चेतक सारखी करते, म्हणजे दारात कमी आणि गॅरेज मध्ये जास्त दिवस राहते. क्या ही बोले. चला आता सायंकाळ झालेली आहे, पूजा अर्चना करून घेतो आम्ही संध्याकाळची. काय करतोय तू? रावण. ओ भाई साहब, कुठं बनवताय? टेरेस वरती कचरा करायचा नाही अजिबात. जो काय कराल तो हा, पण तिथला सगळा कचरा उचलून आणायचा बाळा, बर का? ठीक आहे. आता बघायला येऊ? ठीक आहे, आले. चला मी वरती जाते, जरा रावण पाहायला जाते. आले 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 बाळा. बघूया कसा रावण बनवला आहे मुलांनी. बनवायचं अजून, बघू. कोण आलंय? परी. बाप रे बाप, किती पसारा केलाय, किती पसारा केलाय. हा सगळं आवरायचं बरं का, झाडू मारायचं, सगळं क्लीन करायचं तुम्ही, ज्याने केलाय त्यांनी. ठीक आहे. अच्छा. ओ भाई साहब, हे बघा रावण. छान 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 छान. हा, पाय लावायचे. छान छान. हा रोबोट वाटतोय रे, रावण कम रोबोट. रावण मधला रोबोट आहे. छान छान. हा पाय आहे का? छान छान छान, मस्त. परी काय काम करत नाही ना? हा, ती मॅडम आहे, तुम्हाला शिकवणार है ना. रावण बनवतात. केसन पण लावायचे का? बर बर, ठीक आहे. मला दाखवा पूर्ण झाल्यानंतर. आज पूर्ण होणार का उद्या नंतर? ठीक आहे ठीक आहे. तुम्ही रावणाचं दहन कराल ना? हा, तेव्हा दाखवते. बघा, ही मुलं खूप चांगलं काम करतात, संस्कृती टिकवण्याचं, परंपरा टिकवण्याचं. छान छान. फोंडूजी, तुम्ही काय वरती आलात? आप मेरे पीछे पीछे क्यों आ रहे हो अभी? अरे मुले, तू काय आवाज चाललाय? ठीक आहे, पोराने खूप पसारा केला. आवरतो बोलले सगळं. हा, फरशीची डाग. हा, फरशीचे डाग. अरे हे कलर ना तुम्ही पेपरवर ठेवायचे होते बघा, फरशी घाण नसती झाली. पुसून काढतात. अरे गादीला चिटकू नका, घाण गादी. शी, गादीला टच नका करू. ठीक आहे, घरी जाते मी. हा जी, हा दसऱ्याला दिसेल, मी येते. ठीक आहे. हा जी, खुशी कशी आहेस बाळा? बरं येत आहे. हा, दादू तू इथे रोबोट आम बनवत आहे. मुलांनी रोबोट रावण बनवलाय बाळा वरती. चांगली गोष्ट आहे. बाहेर गेलो. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आता, आणि मी आता संध्याकाळ स्वयंपाक तयार केलेला आहे, कारण आज आम्हाला पुन्हा दांडिया खेळायला, गरबा खेळायला जायचं आहे. मग मी लवकर स्वयंपाक केलेला आहे. आज सायंकाळची पूजा करायच्या अगोदर स्वयंपाक करून घेतलेला आहे. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी केलेल्या आहेत बाजरीच्या भाकरी, टोमॅटोची चटणी आणि दूध भोपळ्याची भाजी. ही लोखंडी कढईत केल्यामुळे थोडीशी अशी दिसते बरं का, कलर गेलेला आहे भाजीचा. आणि आता मना देवपूजा करेल. आणि दादू माझा हो गया रोबोट चालू. रोबोट तो हो गया, पर उसको पावर सप्लाई नहीं मिल रहा जितना चाहिए. हाँ, फिर क्या करोगे अभी? इसलिए वो एंटिक पीस जैसा मुंह हो रहा है. हाँ, दाखव जरा. वो वीडियो में डाल देंगे. ठीक आहे. आणि व्हिडिओ मध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.